शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण गुलकंद आईस्क्रीम कसे बनवायचे ते पाहणार आहोत। आईस्क्रीम बेसचा व्हिडिओ याआधी मी आपल्या चॅनलवर टाकला आहे, त्याची लिंक मी वर आय बटन आहे तिथे देते। तुम्ही अजून पाहिली नसेल तर पाहू शकता। चला तर मग गुलकंद आईस्क्रीम कसं बनवायचं ते पाहूयात। आता आपण हा बेस घेतलेला आहे, एका मोठ्या भांड्यात काढून घेऊयात। इथे मोठं हे प्लास्टिकचा बाउल घेतलेला आहे, तुम्ही स्टीलचं भांडं पातेलं काही घेतलं तरी चालेल। आपण ह्याच्यात हा काढून घेऊयात। आपण सर्व आईस्क्रीम बेस ह्या मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे, बघू शकता अशा प्रकारे। आता आपण ह्याला इलेक्ट्रिक बीटरच्या सहाय्याने बीट करणार आहोत। हे इलेक्ट्रिक बीटरनेच बीट करायचं आहे, कारण जर तुम्ही मिक्सरला वगैरे जर बीट केलं तर ते व्यवस्थित फुलणार नाही, जास्त होणार नाही। त्यामुळे हे इलेक्ट्रिक बीटरने व्यवस्थित बीट करून घ्यायचं आहे। आपण ह्याला बीट करताना लो टू हाय स्पीडवर बीट करायचं आहे। पहिले बारीक स्पीडवर करायचं आहे आणि नंतर स्पीड वाढवत जायचं आहे। तुम्ही बघू शकता आपण जसं हे बीट करतोय तसं ह्याचा कलर चेंज होत आहे आणि हे साईजला सुद्धा जास्त होत आहे। त्यामुळे आपल्याला हे भांडं घेताना बीट करण्यासाठी नेहमी मोठं घ्यायचं आहे। हे अजून असं भरपूर फुलणार आहे आणि खूप असं सॉफ्ट असं हे आईस्क्रीम तयार होईल। तर अजून आपण व्यवस्थित बीट करून घेऊयात। आपण हे बीट केलेलं आहे, तुम्ही बघू शकता हे साईजमध्ये किती झालेलं आहे, भरपूर झालं आहे आणि कलर सुद्धा एकदम वाईट झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये माझ्याकडे ही अमूलची फ्रेश क्रीम आहे, अमूलची फ्रेश क्रीम ती 1 कप घालणार आहोत। ह्याच्या जागी तुम्ही घरच्या दुधावरची साईसुद्धा वापरू शकता, पण मी माझ्याकडे ही क्रीम आहे, मी ही क्रीम वापरणार आहे। अर्धा लिटर आईस्क्रीम बेससाठी आपण अर्धा लिटरचा बेस घेतला होता आईस्क्रीमचा, त्याच्यासाठी आपल्याला 1 कप इतकी फ्रेश क्रीम वापरायची आहे। ह्याच्यामुळे आपल्या आईस्क्रीमला खूप असं खाताना क्रीमी लागतं आणि खूप असं रिच टेक्स्चर येतं आईस्क्रीमला। आपण 1 कप फ्रेश क्रीम ह्याच्यात ॲड केलेली आहे। आता परत आपल्याला हे व्यवस्थित बीट करून घ्यायचं आहे। आपण आज गुलकंद फ्लेवरचा आईस्क्रीम बनवणार आहोत, त्यासाठी इथे मी माझ्याकडे हे रोज इसेन्स आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरी चालेल। मी इथे 4 ते 5 ड्रॉप फक्त टाकणार आहे। त्यानंतर गुलकंद आईस्क्रीम आहे म्हटल्यावर गुलकंद हवाच। इथे हा गुलकंद घेतलेला आहे मी, हा घालायचा आहे। साधारणपणे इथे मी 1.5 ते 2 चमचे इतका गुलकंद घातलेला आहे आणि त्याचसोबत कलर येण्यासाठी मी इथे पिंक कलरचा जेल कलर घेतलेला आहे। ह्याच्या जागी तुम्ही लिक्विड कलरसुद्धा वापरू शकता आणि हा सुद्धा ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचा नाही घातला तरीही चालेल। मी थोडासा घालणार आहे जेणेकरून आपल्या आईस्क्रीमला छान असा पिंक कलर येईल। आणि एकदा हे व्यवस्थित आपण बीटरने मिक्स करून घेऊयात। आपलं हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, तुम्ही बघू शकता खूप छान असा पिंक कलर आला आहे ह्याला। आता हे आपण इथे माझ्याकडे एक डब्बा आहे, त्या डब्यात मी हे काढून घेणार आहे। आपलं आईस्क्रीमचं मिक्सचर हे मी ह्या डब्यात काढून घेतलेलं आहे। आता ह्याला झाकण लावून एक 7 ते 8 तासासाठी फ्रीजरमध्ये सेट करून घ्यायचं आहे आपल्याला। हे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे 7 ते 8 तासांसाठी सेट व्हायला। आणि ज्यावेळी आपण आईस्क्रीम सेट करायला फ्रीजरमध्ये ठेवतो त्यावेळी आपल्या फ्रीजरचं टेम्परेचर हे जास्त वाढवायचं आहे, कमी ठेवायचं नाही। कमी ठेवलं तर आपलं आईस्क्रीम हे व्यवस्थित सेट होणार नाही। तर आपण हे सेट करायला ठेवून देऊयात। आपलं गुलकंद आईस्क्रीम बनवून तयार आहे। 7 ते 8 तास मी ह्याला फ्रीजरमध्ये सेट व्हायला ठेवलं होतं। आता आपण चेक करूयात आपलं आईस्क्रीम झालंय का।
तुम्ही बघू शकता खूप व्यवस्थित असं हे सेट झालेलं आहे। आता आपण हे काढून घेऊयात। खूप छान असं हे आपलं आईस्क्रीम बनवून तयार आहे। छान असं आपलं गुलकंद फ्लेवरचं आईस्क्रीम सुद्धा तयार आहे। तुम्ही बघू शकता। ह्याच्यावर मी थोडंसं रोज सिरप टाकणार आहे डेकोरेशनसाठी, पूर्णपणे ऑप्शनल आहे। बघू शकता खूप छान कलर छान आलाय आणि खूप असं सॉफ्ट असं हे आईस्क्रीम बनवून तयार झाले। तर तुम्हीही घरी बनवून बघा आणि कसं झालं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हॅनिला आईस्क्रीम कसं बनवायचं ते आपण पाहूयात। आता आपण हा बेस घेतलेला आहे, एका मोठ्या भांड्यात काढून घेऊयात। इथे मोठं हे प्लास्टिकचं बाउल घेतलेलं आहे, तुम्ही स्टीलचं भांडं पातेलं काही घेतलं तरी चालेल। आपण ह्याच्यात हा काढून घेऊयात। आपण सर्व आईस्क्रीम बेस ह्या मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे, बघू शकता अशा प्रकारे। आता आपण ह्याला इलेक्ट्रिक बीटरच्या सहाय्याने बीट करणार आहोत। हे इलेक्ट्रिक बीटरनेच बीट करायचं आहे, कारण जर तुम्ही मिक्सरला वगैरे जर बीट केलं तर ते व्यवस्थित फुलणार नाही, जास्त होणार नाही। त्यामुळे हे इलेक्ट्रिक बीटरने व्यवस्थित बीट करून घ्यायचं आहे। आपण ह्याला बीट करताना लो टू हाय स्पीडवर बीट करायचं आहे। पहिले बारीक स्पीडवर करायचं आहे आणि नंतर स्पीड वाढवत जायचं आहे। तुम्ही बघू शकता आपण जसजसं हे बीट करतोय तसतसं ह्याचा कलर चेंज होत आहे आणि हे साईजला सुद्धा जास्त होत आहे। त्यामुळे आपल्याला हे भांडं घेताना बीट करण्यासाठी नेहमी मोठं घ्यायचं आहे। हे अजून असं भरपूर फुलणार आहे आणि खूप असं सॉफ्ट असं हे आईस्क्रीम तयार होईल। तर अजून आपण व्यवस्थित बीट करून घेऊयात। आपण हे बीट केलेलं आहे, तुम्ही बघू शकता हे साईजमध्ये किती झालेलं आहे, भरपूर झालं आहे आणि कलरसुद्धा एकदम वाईट झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये माझ्याकडे ही अमूलची फ्रेश क्रीम आहे, अमूलची फ्रेश क्रीम ती 1 कप घालणार आहोत। ह्याच्या जागी तुम्ही घरच्या दुधावरची साईजसुद्धा वापरू शकता, पण माझ्याकडे ही क्रीम आहे, मी ही क्रीम वापरणार आहे। अर्धा लिटर आईस्क्रीम बेससाठी आपण अर्धा लिटरचा बेस घेतला होता आईस्क्रीमचा, त्याच्यासाठी आपल्याला 1 कप इतकी फ्रेश क्रीम वापरायची आहे। ह्याच्यामुळे आपल्या आईस्क्रीमला खूप असं खाताना क्रीमी लागतं आणि खूप असं रिच टेक्स्चर येतं आईस्क्रीमला। आपण 1 कप फ्रेश क्रीम ह्याच्यात ॲड केलेली आहे। आता परत आपल्याला हे व्यवस्थित बीट करून घ्यायचं आहे। आपलं हे व्यवस्थित बीट करून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे खूप जास्त असं झालेलं आहे। आपण ज्यावेळी घेतलं त्यावेळी खूप कमी होती त्याची क्वांटिटी, आता खूप जास्त क्वांटिटी झालेली आहे। आता आज आपण व्हॅनिला फ्लेवरमध्ये हे आईस्क्रीम बनवणार आहोत, तर मी ह्याच्यात व्हॅनिला इसेन्स घालणार आहे। इकडे माझ्याकडे व्हॅनिला इसेन्स आहे, ते मी ह्याच्यात ॲड करणार आहे। साधारणपणे पाव चमचा इतका मी इसेन्स घातलेला आहे। हे व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊयात एकदा। तर आपलं हे व्हॅनिला आईस्क्रीम बनवून तयार आहे। आता आपण हे सेट होण्यासाठी एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवणार आहोत। इथे मी एक प्लास्टिकचा डब्बा घेतलेला आहे आणि त्याच्यात हे जे आपण आईस्क्रीम तयार केलेला आहे, बीट केलेला आहे आईस्क्रीम, ते ह्याच्यात ओतणार आहे। सर्व आईस्क्रीम आपण ह्याच्यात काढून घेतलेला आहे ह्या डब्यात। आता मी ह्याला झाकण लावून घेणार आहे। झाकण लावून हे फ्रीझरमध्ये कमीत कमी 7 ते 8 तासासाठी किंवा
पूर्ण रात्रभर असं हे फ्रीझरमध्ये सेट व्हायला ठेवायचं आहे। आणि फ्रीझरमध्ये सेट व्हायला ठेवताना आपलं फ्रीझरचं जे टेम्परेचर आहे ते हायवर ठेवायचं आहे, कमी टेम्परेचर ठेवू नका, नाहीतर आईस्क्रीम व्यवस्थित सेट होणार नाही। तर मी हे 7 ते 8 तासासाठी फ्रीझरमध्ये सेट व्हायला ठेवते। साधारणपणे 7-8 तास मी हे आईस्क्रीम फ्रीझरमध्ये व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे। आता आपण चेक करूयात। आपला आईस्क्रीम हे फार व्यवस्थित असं सेट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। व्यवस्थित सेट झाले। आता आपण हे काढून घेऊयात। बघू शकता खूप छान असं हे आईस्क्रीम आपलं बनवून तयार झालेलं आहे। घरच्या घरी खूप सॉफ्ट असं आणि क्रीमी असं हे झालेलं आहे। आज आपण मँगो फ्लेवरचा आईस्क्रीम बघणार आहोत, त्यामुळे आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी आपण आईस्क्रीम बेस बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी एका पातेल्यात 1 कप म्हशीचं दूध घेतलेलं आहे। हे दूध आपल्याला न तापवता घ्यायचं आहे, तापवलेलं दूध घ्यायचं नाही आणि म्हशीचंच वापरायचं आहे। गाईचं दूध वापरायचं नाही आहे, कारण गाईचं दूध वापरलं तर तुमचं आईस्क्रीम छान होणार नाही। त्यामुळे इथे म्हशीचंच दूध आणि तेही न तापवलेलं घ्यायचं आहे। इथे 1 कप घेतलेला आहे। त्यानंतर आपण ह्या दुधात पाव कप इतकी मिल्क पावडर वापरणार आहोत। पाव कप मिल्क पावडर। मिल्क पावडर नंतर आपण ह्याच्यात साखर घालणार आहोत। साखर ही मी 3 टेबलस्पून इतकी घालणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे एखादा चमचा कमी जास्त करू शकता। त्यानंतर ह्याच्यात आपण कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत। इथे अर्धा टेबलस्पून इतका कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। हाफ टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे। आता हे सर्व मिश्रण आपण ह्या विस्कच्या साहाय्याने मिक्स करून घेऊयात। ह्याच्यात कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे गॅसवर ठेवून शिजवून घ्यायचं आहे। इथे हे मिश्रण आपण गॅसवर ठेवलेलं आहे शिजण्यासाठी आणि हे आपल्याला एकदम कमी गॅसवरच हे शिजवून घ्यायचं आहे। गॅस फास्ट ठेवायचा नाही आहे, कारण आपण गॅस जर फास्ट ठेवला तर आपण ह्याच्यात मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवर जी घातलेली आहे ती खाली लागण्याची शक्यता असते। त्यामुळे बारीक गॅसवर आणि हे सतत ढवळत असं हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तसंच तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि भरपूर जणांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ह्याचा फायदा होईल। इथे तुम्ही बघू शकता आपल्या मिश्रणाला छान उकळी आलेली आहे। आता फक्त मिनिटभर आपण हे शिजून द्यायचं आहे आणि मग आपण गॅस बंद करणार आहोत। आणि बघू शकता घट्ट देखील झालंय। हे असंच हवंय आपल्याला। आपल्या मिश्रणाला उकळी आल्यानंतर मिनिटभर अजून आपण हे शिजवून घेतलेलं आहे। आता मी गॅस बंद करते आणि गॅस बंद केल्यावर हे आपल्याला असंच थंड होऊन द्यायचं आहे, रूम टेम्परेचरलाच। हे थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे, तुम्ही फॅन खाली ठेवू शकता किंवा असंच हे हलवत सुद्धा थंड करून घेऊ शकता। फक्त हे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे। तर आपण आता हे मिश्रण थंड होऊन देऊयात। आपलं दुधाचं मिश्रण थंड होतंय तोपर्यंत आपण इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउलमध्ये 1 कप इतकी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे। ही व्हिपिंग क्रीम ही आपल्याला लिक्विड स्वरूपात हवी आहे, पण त्याचबरोबर ती थंड सुद्धा हवी आहे। आता आपण ही क्रीम ह्या बीटरच्या साहाय्याने बीट करून घेणार आहोत।
बघू शकता ही अशा प्रकारे क्रीम ही आपली व्हिप झालेली आहे। ही आपल्याला अशीच हवी आहे, ह्याच्यापेक्षा जास्त करू नका, कारण काय होतं जास्त जर क्रीम व्हिप केली तर ती खाताना आईस्क्रीम खूपच जास्त क्रीमी लागतं आणि ते जास्त छानही नाही लागत। त्यामुळे इतपत ही क्रीम आपल्याला व्हिप करून घ्यायची आहे। ही आता मी जरा बाजूला ठेवते आणि इथे हे दुसरं बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउलवर ही एक गाळण घेतलेली आहे आणि जे आपण दुधाचं मिश्रण करून घेतलेलं होतं ते आता आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। ही प्रोसेस अत्यंत महत्त्वाची आहे। तुम्ही बघू शकता मिश्रण फार असं घट्ट झालेलं आहे। ही गाळून घेणं फार महत्त्वाचं आहे, म्हणजे ह्याच्यात ज्या काही गाठी असतील त्या निघून जातील आणि स्मूथ असं छान असं मिश्रण हे तयार होईल। हे सर्व मिश्रण आपण गाळून गाळून आहे। आता ह्याच गाळणीत मी पाव कप इतकं कंडेन्स्ड मिल्क घालणार आहे। हे मी घरी तयार केलेलं कंडेन्स्ड मिल्क आहे, त्यामुळे गाळून घेते। तुम्ही जर विकतचं वापरत असाल तर नाही गाळलं तरीही चालेल। मी इथे एकदा हे गाळून घेणार आहे। आता जे आपण हे मिश्रण गाळून घेतलेलं आहे दुधाचं आणि कंडेन्स्ड मिल्क हे आता आपण ह्या व्हिपिंग क्रीम मध्ये घालणार आहोत। सर्व मिश्रण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे पूर्णपणे एकजीव झालं पाहिजे। इथे आपण दुधाचं मिश्रण घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण ह्याला पुन्हा एकदा बीटरच्या सहाय्याने मिक्स करून घेऊयात। इथे हा आपला आईस्क्रीम बेस बनवून तयार आहे। आता आज आपण मँगो फ्लेवर बनवणार आहोत। त्यासाठी इथे माझ्याकडे हे मँगोचं इमल्शन आहे। इमल्शन म्हणजे ह्यामध्ये इसेन्स आणि कलर दोन्ही असतं, दोन्हीचं काम करतं। हे टाकणार आहे साधारण 3 ते 4 ड्रॉप। तुमच्याकडे जर इमल्शन नसेल तर तुम्ही मँगोचं इसेन्स घातलं तरीही चालेल। आता हे आपण मिक्स करून घेऊयात। आता ह्यातच आपण मँगोचा पल्प घालणार आहोत। हा फ्रेश मँगोचा पल्प मी काढून घेतलेला आहे। तुमच्याकडे नसेल फ्रेश मँगोचा पल्प नसेल किंवा तुम्हाला पल्प वापरायचा नसेल तर तुम्ही मँगो क्रश येतं ते वापरलं तरीही चालेल। आता हे सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मँगो आईस्क्रीम हे चवीला अतिशय अप्रतिम लागतं, जबरदस्त लागतं आणि क्वचित एखादा व्यक्ती असेल त्याला आंबा हा आवडत नसेल, त्यामुळे तुम्ही हे नक्की बनवून बघा। ह्या उन्हाळ्यात आंब्याचा सीझनही आहे, छान छान आंबेसुद्धा मार्केटला आहेत, त्यामुळे नक्की हे एकदा आईस्क्रीम बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तसंच आपलं इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा शुभप्रिया मेजवानी या नावाने पेज आहे, तिथेही पेज फॉलो करा आणि तुम्ही आईस्क्रीम बनवलं की त्याचे फोटोज तुम्ही तिकडे शेअर करू शकता, जेणेकरून ते मलाही पाहता येतील। इथे मी हे मँगोचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आंब्याचे, हे सुद्धा मी ह्याच्यात घालणार आहे। पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण खाताना हे दाताखाली आल्यावर खूप छान अशी टेस्ट येते ह्याची, म्हणून मी घालते। हे सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचे ह्याच्यात। आपलं मँगो आईस्क्रीमचं हे मिश्रण तयार आहे आणि तुम्ही बघू शकता कलर खूप सुंदर आलाय ह्याला। तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा डार्क कलर हवा असेल तर तुम्ही अजून वेगळा कलर टाकू शकता, मी नाही घालणार आहे ह्याच्यात कलर। आता आपण हे डब्यात काढून घेऊयात। इथे मी हा प्लास्टिकचा डब्बा घेतलेला आहे आणि त्या डब्यात आपण हे आईस्क्रीमचं जे मिश्रण तयार केलेलं आहे ते घालून घेऊयात सर्व। आता आपण ह्या डब्याला झाकण लावून फ्रीझरमध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहोत। फ्रीझरमध्ये आपल्याला 7 ते 8 तासासाठी
ह्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। आणि फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवताना आपल्याला फ्रीजरचं टेम्परेचर हे वाढवायचं आहे, म्हणजे आपलं आईस्क्रीम हे खूप व्यवस्थित सेट होईल। इथे हे आपलं मँगो आईस्क्रीम हे आपण 8-9 तास व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे। आता आपण हे चेक करूयात आपलं आईस्क्रीम झालंय का व्यवस्थित। बघू शकता छान असं हे सेट झालेलं आहे। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात। खूप छान असं हे झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। छान असं अतिशय क्रीमी झालेलं आहे। तुम्ही नक्की बनवून बघा, खूप छान तयार होतं हे आईस्क्रीम। अगदी आपण आईस्क्रीम पार्लरमध्ये ज्या पद्धतीचं आईस्क्रीम खातो त्याच पद्धतीचं आईस्क्रीम आपलं घरच्या घरी हे बनवून तयार होतं। इथे हे आपलं छान असं मँगो फ्लेवरचं आईस्क्रीम बनवून तयार आहे आणि तुम्ही बघू शकता जबरदस्त तयार झालेलं आहे। हे दिसतानाच खूप छान असं क्रीमी दिसतंय हे आणि चवीलाही तितकंच छान लागतं। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।